भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेलं सत्यार्थ आहे. प्रकाश नावाचं एक सांगितलंय पुस्तक त्यातील एक महर्षी दयानंदजी हा द्वारा दास तुम्हाला सांगेल, रचलं गेलं दुसरं आहे. कोणीही सांगू शकणार आता हे नाही. महर्षी अधिकारीही दयानंद नाहीयेत नाहीत, पण आणि त्यांच्या या दासाच्या आतील ज्या आधी भावना याचा होत्या, कोणाला पत्ताही जो नव्हता. त्यांनी अनुभव परंतु घेतला परमात्मा जीवनात, कबीरजींनी तो 600 सत्यार्थ वर्षांपूर्वी प्रकाश आपल्या नावाच्या वाणीमध्ये हे पुस्तकात लिहिलं होतं भरला. आणि त्याला आता आज disclose आपण हे करायचं होतं, वाचून तोपर्यंत अंदाज गुप्त करू ठेवायचं शकतो ते होतं. हा वेदांचे परमात्म्याचा कितपत आदेश जाणकार होता. होते याच कारणाने आणि आदरणीय कसा त्यांचा नानकसाहेबजींनी अनुभव सुद्धा होता पहा ह्या सत्यार्थ प्रकाश. या 2 अक्षरी हे आहे सत्यार्थ सतनामाचा प्रकाश. जप केला, परंतु अन्य कुणाही शिष्याला प्रदान नाही केला आणि न त्यांना जप करण्याचा आणि आदेश हे दिला. आहेत महर्षी दयानंद. समुद्राची आता साखी पहा त्यांच्या या चित्राला जशी पाहून गुरुनानक माणूस देवजींची बुडून साखी मरेल आहे, यांच्यावर. जन्मसाखी त्यात मोठे समुद्राची विद्वान साखी आहे. होते, त्यात मर्दाना मोठी साधना आणि करत बाला असेल. दोघे गुरुदेवांना आता प्रार्थना यातील करतात ज्ञान की दाखवतो आम्हाला तुम्हाला. श्रीलंका दाखवण्याची कृपा करा. तर ते म्हणाले की चला, हे कुठून छापलं आहे? समुद्रावरून चालत गेले जसे हे आहे जमिनीवरून सत्यार्थ चालतात. प्रकाश. याच्याविषयी त्यांना काय म्हणाले लिहिलं की आहे तुम्ही की वाहेगुरु, वेद वाहेगुरु जपत आदी राहा. विविध आता मर्दाना आणि बाला तर सत्शास्त्र प्रमाणे वाहेगुरु जप करत होते समन्वित. आणि नानकजी हा 2 वेद मंत्रांचा जप आदी करत होते. विविध सतनाम जपत होते, सदशास्त्रांमधील तोंडाने प्रमाणांच्या मौखिक. त्या आधारे दिवशी याची रचना मर्दानानेही केली आहे. त्याच कुणी केली आहे? सतनामाचा जप सुरू श्रीमद केला. परमहंस तो बुडू लागला परिव्राजक समुद्रात. आचार्य तेव्हा गुरुजी महर्षी म्हणाले की दयानंदांच्या मर्दाना, तू नावामागे तोच इतकी जप लांब करजो मी फीत. तुला आणि मग सांगितलं महर्षी आहे. माझी दयानंद नक्कल करू नकोस आणि मी मग करतो तो जप सरस्वती करू नकोस. आणि स्वामी तेव्हा विरचित. त्याने तोच जप केला. तो आता याची 2 अक्षरी फीत जप एवढी बंद केला. लांबलचक. श्रीमद आता पुण्यात्म्यांनो, परमहंस यावरूनही हीच गोष्ट सिद्ध होते परिव्राजकाचार्य की सुनियोजित महर्षी पद्धतीने दयानंद परमात्म्याने इथपर्यंत सरस्वती आणले आहे स्वामी हे रहस्य. विरचित. परमेश्वर कबीरजींनी हे सांगितलं होतं, स्वामीजींद्वारा धरमदासजींना, लिहिलं गेलं आहे पुस्तक. विरचित आहे आणि प्रकाशक आहेत वैदिक यतिमंडल असली दयानंद मंत्र मठ कुठे दीनानगर बाहेर जाऊ देऊ पंजाब नकोस. इथून. आणि छापलंय कुठे? आणि ह्या मूळ ज्ञानाला सुद्धा हे छापलंय यथार्थ कुठे? ज्ञानालाही आचार्य प्रिंटिंग अजूनपर्यंत प्रेस लपवून दयानंद ठेवायचं मठ आहे. गुहाना मार्ग कलियुगातील रोहतक. यावेळी त्याला उघड करायचं इथून होतं. छापलंय. यावरून हे सिद्ध होतं की हा मंत्र अजून आता याच्यात तुम्हाला 7व्या समोल्लासात घेऊन नानक जातो. देवजींना अवश्य माहिती हा होता. आहे सप्तम परंतु यांनी समोल्लास पुढे म्हणजे 7वा समोल्लास. परमात्म्याच्या आदेशाने कोणालाही शीख समाजाला दिला सत्यार्थ नाही. प्रकाश आहे. कारण की आता पृष्ठ जर हा मंत्र 154 पहिल्यापासून वर उघड झाला या असता तर हे नकली प्रकाशनाच्या काळाचे दूत राधास्वामी 154व्या सांगू शकले असते पृष्ठावर की या कुणी 2 प्रश्न अक्षरी केला आहे मंत्राचा की जप करा. प्रश्न ईश्वर मग हा दास साकार तुम्हाला आहे काय की सांगू शकत निराकार? होता? उत्तर आणि ते स्वामी नाम त्यांनी दिलंही दयानंदांचं असतं की तरी ते निराकार. अधिकारी नव्हते आणि तरीही काळाच्या आणि जाळ्यात तुम्हाला अडकवलं असतं. 155व्या पानावर तर अशा स्वतःच प्रकारे मान्य करत आहेत परमात्म्याने त्याला तुमच्यावर साकार आहेत मेहर असं केली सांगतायत. आहे. कुणी प्रश्न आणि या केला स्वामी परमेश्वराच्या दयानंदांना या सतनामाच्या जपाने परमेश्वराची स्तुती प्रार्थना आणि उपासना पापं नष्ट करावी होतील. की नाही? तुमचे शाप नष्ट स्वामी होतील. दयानंद म्हणतात केली तुमच्यावर पाहिजे. जो काही 3 तापांचा तर भूत, प्रश्नकर्ता प्रेत, इतर म्हणतोय जी काही स्तुती आपत्ती वगैरे संकटं आली करून आहेत, ती सर्व ईश्वर नष्ट आपला होतील. नियम काय सोडून सांगतायत? जब स्तुती ही प्रार्थना सतनाम हृदय करणाऱ्याची धरो पापे नष्ट करेल काय? भयो म्हणजे कोणी पाप साधना को भक्ती नाशी, करेल तर भगवान त्याचे जैसे पापनाशन चिंगारी करेल का? अग्नि की भाई स्वामीजी पड़े म्हणतात की नाही, पुराणे साधना गाशी. उपासना यामुळे पाप नाश होत नाही. कबीर परमात्मा म्हणत आहे आता प्रश्नकर्ता म्हणत आहे की मग स्तुती प्रार्थना करायची आवश्यकता काय आहे जर भगवान पाप नष्ट करू शकत जब नाही? ही सतनाम जेव्हा हृदय पाप धरो, पाप कर्मामुळे दुःख हृदय मिळतं धरण्याचा आणि अर्थ दुःख इथे असा निवारण आहे की भगवान जसंही करू शकत आपल्याला नाही हे कारण नाम तो मिळालं पापनाश करू शकत आणि नाही. तुम्ही तर मग निर्मळ भगवंताच्या मनाने भक्तीची याचा काय आवश्यकता जप आहे? सुरू आता केला. स्वामीजी याचं उत्तर देत आहेत नियमित त्यांच्या राहिलात करण्याचं फळ आणि दुसरंच मनामध्ये आहे. कसल्याही प्रकारचे विक्षेप प्रश्नकर्ता उत्पन्न विचारतो झाले नाहीत. ते काय फळ आहे गुरु, मग? परमात्मा स्वामी आणि दयानंदांचं मंत्राविषयी. उत्तर पहा. तेव्हाच स्तुतीमुळे तो तुमच्या ईश्वराविषयी हृदयात प्रीती धरला जाईल. त्याच्या गुणकारण स्वभावामुळे तुम्ही जेव्हा आपल्या कधी गुणकर्म त्याचं स्मरण स्वभावामध्ये कराल, सुधारणा निर्मळ मनाने प्रार्थनेमुळे आणि बिलकुल निशंक निरअभिमानता उत्साह निसंशय आणि होऊन सहाय्य मिळते. मग उपासनेमुळे पहा यानं काय कमाल होईल ते. परब्रह्मची जब ही भेट सतनाम हृदय धरो भयो पाप को आणि त्याचा नाश, साक्षात्कार और होतो. मानो चिंगारी अरे हे अग्नि की साक्षात्कार पड़े निराकाराचा पुराणे कसा गाशी. काय होईल? आणि 1000 भेट क्विंटल त्या निराकाराची भेट कशी काय किंवा होईल? 1000 टन इथे सुकं स्वतःच गवत म्हणत आहेत कुठे की जर त्याचा पडलेलं साक्षात्कार असेल होतो उपासनेमुळे आणि आणि त्याला पाप कुठे नाश होत टाकावं नाही. म्हटलं तर ते आता धरताही येत नाही आणि पुण्यात्म्यांनो उचलताही हे येत असे नाही. महर्षी होते एक माचीसची यांना हे माहिती काडी नाही. जाळून तुम्ही 154व्या पानावर टाकली निराकार त्यात, सांगत आहात. तर सगळं जळून 155 वर सांगतायत की परब्रह्माची भेट होईल वारा आला की सगळी राख आणि इकडे त्याचा तिकडे उडवून साक्षात्कार सगळं होऊ साफ शकतो. करून मग टाकेल. साक्षात्कार तर इथे निराकाराचा परमात्मा कसा काय होईल? संग चालू आहे की परमात्मा साकार आहे की निराकार. हे म्हणतात की परमात्मा निराकार आहे. वेद सांगतात की परमात्मा साकार आहे आणि मनुष्य दृश्य आहे, सशरीर आहे. आता पहा ऋग्वेद मंडल नंबर 1
महर्षी दयानंदजींद्वारा अनुवादित आहे. हे पहा, हे प्रथम मंडल आहे, महर्षी दयानंद सरस्वतीजींनी अनुवादित केलेलं. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, 3/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस. आता याच्यात खुद्द स्वामीजींनी स्टार्ट केलाय जो प्रथम मंत्र, प्रथम सूक्त आणि यातील प्रथम मंडल, प्रथम सूक्त अग्नी शब्दाने प्रारंभ होतं. अग्नी शब्दापासून त्यातून हे जाणून घेतलं जातं की एका सद्ब्रह्मची इंद्र आदी अनेक नामे असतात. इत्यादी शतपाठ ब्राह्मणाच्या प्रमाणानुसार अग्नी शब्द ब्रह्म आणि आत्मा या 2 शब्दांचा वाची आहे. अग्नी शब्दापासून प्रजा शब्दावरून भौतिक आणि प्रजापती म्हणजे ईश्वर असा अर्थ ग्रहण होतो. या प्रमाणानुसार सत्याचरणाच्या नियमांचे यथावत पालन करणे म्हणजेच व्रत म्हणवले जाते आणि या व्रताचा पती परमेश्वर आहे. ऋग्वेदातील प्रमाणानुसार ज्ञानवाला तसेच सर्वज्ञ प्रकाश करणारा अशा विशेषणापासून अग्नी शब्द म्हणजेच ईश्वर असा अर्थग्रहण होतो. अग्नी म्हणजे ईश्वर. आणि याच आधाराने स्वामीजींनी ऋग्वेद मंडल क्रमांक 1 सूक्त क्रमांक 1 चा मंत्र क्रमांक 2 यामध्ये अग्नी शब्द आहे. याचा अर्थ त्यांनी स्वतः असा सांगितला आहे, अग्नी म्हणजे तो परमेश्वर. दुसऱ्यामध्ये पुढे पहा. आता हा तिसरा मंत्र आहे, ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 1 मधला मंत्र नंबर 3. याच्यातही अग्नी, अग्नीना एव, चांगल्या प्रकारे ईश्वर. अग्नी म्हणजे ईश्वर. चौथ्या मंत्रामध्ये अग्नी म्हणजे हे परमेश्वर. आणि 5व्यात अग्नी शब्द नाही, 6वा पहा. 6व्यात अग्नी म्हणजे हे परमेश्वर. आणि मग 7व्यामध्ये ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 1 मंत्र नंबर 7 मध्ये अग्नी म्हणजे हे उपासना करण्यायोग्य परमेश्वर. आता 8व्यात अग्नी शब्द नाहीये, 9वा अग्नी म्हणजे ज्ञानस्वरूप परमेश्वर. आता पुण्यात्म्यांनो, स्वामी दयानंदजी स्वतःच अग्नी म्हणजे अग्नीचा अर्थ करत आहेत. अग्नीचा अर्थ म्हणजे वेदांमध्ये जिथे कुठे आहे तिथे परमेश्वर असा ग्रहण केला जातो. आणि सत्यार्थ प्रकाशमध्ये सुद्धा भगवंताचं नाम याला प्रमाणित करण्यासाठी यांनी अग्नी म्हणजे परमेश्वर असाच शब्दप्रयोग केला आहे. आता दयानंद सरस्वतींच्या सत्यार्थ प्रकाशमध्ये सुद्धा बघूया अग्नी म्हणजे हे काय सांगतायत. हा सत्यार्थ प्रकाश आहे आणि हा कुठून छापला आहे हे तुम्हाला सांगितलं होतं. वैदिक यतिमंडल हे याचे प्रकाशक आहेत. मुद्रक आहेत आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ गोहाना मार्ग, रोहतक इथून. याच्या पृष्ठ क्रमांक 16 वर पहा. सत्यार्थ प्रकाश. ओम आणि अग्नी आदी नाम यांचा मुख्य अर्थातून परमेश्वर असे ग्रहण होते. ओम आणि अग्नी आदी नामांचा अर्थ, मुख्य अर्थ परमेश्वर असा होतो. म्हणजे अग्नी म्हणजे जिथे कुठे असेल तिथे परमेश्वर असा समजला पाहिजे प्रामुख्याने. आता 17 वर आहे, पृष्ठ क्रमांक 17 वर प्रथम समोल्लासमध्ये. जो ज्ञानस्वरूप, सर्वज्ञ, जाणून घेणे, प्राप्ती करून घेणे आणि पूजा करण्यायोग्य आहे, यावरून परमेश्वराचं नाव अग्नी आहे. या महर्षी दयानंदजींनी केवळ 1.5 वेदांचा अनुवाद केला. त्यानंतर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर उरलेले जे 2.5 वेद होते त्यांचे ह्यांच्याच द्वारा दिलेल्या सूचनांच्या आधाराने, माहितीच्या आधाराने अन्य आचार्यांनी अनुवाद केले आहेत. पहा, त्यातील एक सामवेद अनुवाद केलेला आहे. हे यजुर्वेद आणि सामवेद एकत्रच अनुवादित केले आहेत. अनुवाद करणारे यात भिन्न भिन्न आहेत. आपण सामवेदाचा अनुवाद करता पाहूया. हे कुठून प्रकाशित आहे हे पहा. प्रधान कार्यालय दयानंद संस्थान, वेद मंदिर, महात्मा वेद भिक्षू सेवाश्रम, मुखमेलपूर, दिल्ली. याच्या अनुवादकर्त्याने
किती छान अनुवाद केला आहे, स्पष्ट केला आहे. हा पहा सामवेद, इथून प्रारंभ होतो. सामवेद भाषाभाष्यम हा प्रथमो अध्याय आहे आणि याचे पहा मंत्र. यातील प्रथम मंत्रात अग्ने म्हणजे हे ईश्वर, दुसऱ्या मंत्रात आग्ने म्हणजे हे परमेश्वर, आणि तिसऱ्या मंत्रामध्ये अग्निम म्हणजे ईश्वराला, म्हणजे अग्नी म्हणजे ईश्वर, आणि चौथ्या मंत्रात अग्नि म्हणजे परमेश्वर. पाचव्या मंत्रात अग्ने म्हणजे हे ईश्वर, सहाव्या मंत्रात अग्ने म्हणजे हे ईश्वर, आणि सातव्या मंत्रात आग्ने म्हणजे हे परमेश्वर. जिथेही अग्नी शब्द आहे, आणि आठव्यामध्ये अग्नी म्हणजे हे ईश्वर, आणि नवव्यामध्ये अग्नी म्हणजे हे परमेश्वर. जिथे कुठे 10व्यात अग्नी म्हणजे हे परमेश्वर, जिथे कुठे आपण पाहाल अग्नी म्हणजे हे परमेश्वर, अग्नी म्हणजे हे परमेश्वर. ठीक आहे, आता आपण येऊया आपल्या कामाच्या गोष्टीवर. आता तर हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला की वेदात जिथे कुठे अग्नी शब्द आहे त्याचा अर्थ प्रामुख्याने परमेश्वर असा ग्रहण होतो. आता महर्षी दयानंदजी यांचं स्वतःचं विधान, स्वतःचा अनुभव, त्यांचा विचार तो अज्ञानी विचार होता की परमात्मा निराकार आहे, ज्यामुळे त्यांनी वेदांचं नाव लिहिलं की मी वेदांचा अभ्यास केला आहे आणि वेदांमध्ये कुठेही परमात्मा साकार लिहिलेला नाही. सत्यार्थ प्रकाशची रचना त्यांनी वेदांच्या आधाराने सोपी करून वेदांना समजून सत्यार्थ प्रकाश लिहिला. यात लिहिलेले सारे वेदांच्या अनुसार आहे, परमात्मा निराकार आहे. आता वेद काय सांगतात? परमात्मा सशरीर आहे. हे पहा, तो मनुष्य सदृश्य आहे. हा यजुर्वेद महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा अनुवादित आहे. हे कुठून प्रकाशित आहे? प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. यजुर्वेद आर्य भाषा भाष्य म्हणजे संपूर्ण 40 अध्याय महर्षी दयानंद सरस्वतींनी याचा अनुवाद केला आहे. महर्षी दयानंद यांचे रायटर नाहीयेत वेदांचे, केवळ अनुवादक आहेत. जसे गीताजीचे अनुवादक खूप सारे आहेत. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्लीतून. आता पहा, 5व्या अध्यायातील प्रथम मंत्र. हा आहे 5वा अध्याय. हा आहे पंचमाध्यायारंभ. यातील प्रथम मंत्रामध्ये हे पहिल्या मंत्रात लिहिलं आहे, आग्ने तनुरसी विष्णवे त्वा सोमस्य तनुरसी. 2 वेळा लिहिलं आहे तनु म्हणजे शरीर. आता यांनी अनुवाद इथं चुकीचा केला आहे. आपल्या अज्ञान अनुभवाला वर ठेवण्यासाठी वेदांच्या शब्दांचाही अनर्थ करून टाकला. काय अनर्थ केला स्वामीजींनी? हे मनुष्यो, तुम्ही लोक जसे मी हवी अग्नी म्हणजे विजेचे प्रसिद्ध रूप अग्नीच्या शरीरासमान आहे सांगितलंय. हा काय अर्थ झाला याचा? सारं आयुष्य घालवलं तरी याचा भावार्थ समजणार नाही की यांना काय म्हणायचं काय आहे. कारण यांनी परमात्म्याला निराकार सिद्ध करून ठेवलं होतं आपल्या अज्ञानी विचारांनी. आता वेद सांगत आहेत, अग्ने तनुरसी विष्णवे त्वा सोमस्य तनुरसी. तनु म्हणजे शरीर, अग्नी म्हणजे परमेश्वर. हे परमेश्वर आपले शरीर आहे. असी म्हणजे आहे, तनु म्हणजे शरीर. हे स्पष्ट उघड केलं आहे. तनु म्हणजे शरीर, असी म्हणजे आहे, अग्ने म्हणजे आम्ही लिहून टाकतो परमेश्वर, ज्याचा वास्तविक अर्थ बनतो अग्ने तनुरसी, परमेश्वर सशरीर आहे. आणि इथे पहा, विष्णवे त्वा, विष्णत्वे त्वा सोमस्य तनुरसी. विष्णवे म्हणजे सर्वांचे धारण पोषण करण्यासाठी गीतेच्या अध्याय क्रमांक 15 मधील श्लोक नंबर 17 मध्ये लिहिले आहे की उत्तम पुरुषत्व अन्य परमात्मा इति उदाहरते या लोक तरमावी से विवर्ती अवैश्वर. तो सर्वांचं धारण पोषण करणारा परमक्षर ब्रह्म परमात्मा आहे. तो परमेश्वर सगळ्यांचे धारण पोषण करण्यासाठी सोमस्य म्हणजे अमर पुरुषाचे,
तनू म्हणजे शरीर, असी म्हणजे आहे, त्वा म्हणजे त्या, विष्णवे म्हणजे सगळ्यांचे धारण पोषण करण्यासाठी, त्वा म्हणजे त्या, सोमस्य म्हणजे अमर पुरुषाचे, तनू म्हणजे शरीर, असी म्हणजे आहे, त्या अमर पुरुषाचं शरीर आहे. आता पुण्यात्म्यांनो, जिथेही हे जे महर्षी म्हणवत होते नकली डुप्लिकेट, यांना ज्ञान नव्हतं वेदांचं, यांनी या वेदांच्या अर्थाचा अनर्थ करून टाकला. याचं अजून एक प्रमाण तुम्हाला दाखवतो. प्रथम अध्यायातील 15वा मंत्र, यात काय काय बोलून ठेवलंय या अनुवादामध्ये, या दयानंदजींनी पहा. हे अजून दाखवतो तुम्हाला, मग खूप प्रमाण देईन तुम्हाला की परमात्मा साकार आहे. हे पहा, यजुर्वेद भाषा भाष्ये, आणि हे प्रथम अध्यायातील हा प्रथमोध्याय आहे आणि यातील 15वा मंत्र आहे. याचीही सुरुवात आहे अग्ने तनुरसी. अग्ने म्हणजे परमेश्वर, तनु म्हणजे शरीर, असी म्हणजे आहे. वाचो विसर्जनम देव वित्ते तवा गृहामी वरद ग्राहा असी. आता याचा अनुवाद काय केला यांनी? पहिलं तर हे पहा की अग्ने तनुरसी वाचो विसर्जनम त्वा या शब्दांचा अर्थच दिलेला नाही. यामध्ये अग्ने तनुरसी कुठेही अनुवाद नाहीये. हे जे हायलाइट करून ठेवले आहेत ते संस्कृत आहे, त्यात कुठेही अग्ने शब्द नाहीये. आणि तनुरसी नाहीये, यात कुठेही अग्ने शब्द नाहीये. यामध्ये अग्ने तनुरसी कुठेही नाहीये. अर्थच केला नाही, कारण पितळ उघडं पडलं असतं, पुढे 2 वेळा करावं लागलं असतं उलट सुलट. आता इथे काय अनुवाद करून ठेवलाय? प्रथम अध्यायातील 15व्या मंत्रात, मी सर्व जणांच्या हित ज्याला हवी म्हणजे पदार्थांवरील संस्कारांसाठी मोठे मोठे दगड आहेत आणि काष्ठाचं मुसळ आदी पदार्थ विद्वान किंवा दिव्य गुणांसाठी या यज्ञात श्रेष्ठ गुणांचा प्रकाश आणि श्रेष्ठ विद्वान वा विविध भोगांच्या प्राप्तीसाठी ग्रहण करत आहे. हा काय अर्थ झाला याचा? मोठे मोठे दगड आणि काष्ठाचं मुसळ ग्रहण करतो. भगवान काय करेल त्या मोठमोठ्या दगडांचं आणि काष्ठाच्या मुसळांचं? याचा अर्थ काही दुसराच बनतो, जो महर्षी दयानंद समजू शकले नाहीत. तो अनुवाद दासाने केला आहे. पुन्हा वाचा, हे काय अर्थ आहे? हे काय बरोबर आहे? मोठे मोठे दगड आणि काष्ठाचं मुसळ हे मी ग्रहण करतो, भगवान म्हणतायत. आता आपण परत येऊया अध्याय नंबर 5 मधील श्लोक नंबर 1 वर. आता पहा, यजुर्वेद हा 5व्या अध्यायातील आपण प्रथम मंत्र पाहिला आहे. अग्ने तनुरसी विष्णवे त्वा सोमस्य तनुरसी. आपणही याचा अनुवाद सहज करू शकतो की परमात्मा आपलं शरीर आहे आणि सगळ्यांचं धारण पोषण करण्यासाठीही तुमचं दुसरं शरीर आहे, कारण की ते अतिथी रूपात, अतिथ्यमसी, अतिथीच्या रूपात इथे येतो काही काळासाठी, त्यासाठी त्यांचे अन्य शरीर आहे. पुढे पहा, या 5व्या अध्यायातील हा 6वा मंत्र तुम्हाला दाखवतो यांच्याच शब्दात. कहते चोर चुराव तोंबड़ी वो गड्ढे पानी में वो गड्ढे व उपराव न सच्चाई छनी ना. इथे पहा, पंचमोध्याय यजुर्वेद महर्षी दयानंदजींचा अनुवाद. हे पहा 6व्यामध्ये 5व्या अध्यायातील 6वा मंत्र. ज्यासाठी अग्ने, स्वतः लिहितायत, अग्ने व्रतपते म्हणजे जगदीश्वर तुम्ही, वा वीज. आता ही वीज कशाला लावली इथे? तुम्ही, तुमची वीज, परमेश्वर किंवा वीज, दोन्ही लिहिले, वीज पण. सत्य धर्म आदी नियमांचे पालन करणारे आहात, यासाठी तुमच्यात वा विजेमध्ये मी पूर्वोक्त व्रतांचे पालन करणारा मी क्रियाशील आहे. जो हे तव म्हणजे तुमचे, तुमचे आणि त्याचे नाही, तुमचे. तव म्हणजे तुमचे. तनू म्हणजे शरीर आहे, इथे उगाच वाढवला आहे, विस्तृत व्याप्ती आहे. तुमचे, हे तुमचे शरीर, तनू म्हणजे शरीर आहे.
ते आहे ते माझ्यात जे शरीर आहे, भगवंताचंही शरीर आहे आणि माझ्यात माझेही शरीर आहे, तर आपण व आपणात जो ब्रह्मचर्यादी व्रतामुळे आता सिद्ध झालं की भगवंताचंही शरीर आहे आणि जो बोलत आहे त्याचेही शरीर आहे. पुढे पहा, हा आहे यजुर्वेद अध्याय नंबर 5चा मंत्र नंबर 8. यामध्ये हा मंत्र नंबर 8 आहे. यामध्ये 3 वेळा तनूर लिहिलं आहे 8 मध्ये. हे मनुष्य लोक हो, तुम्हाला जो या अग्नी वीज रूपी लिहिलं आहे. अग्नी म्हणजे परमेश्वर लिहायला पाहिजे होतं. परमेश्वराचे अग्नीचे नाही, परमेश्वराचे सोने आदीमध्ये सोने, आदीमध्ये सोने अत्यंत मोठा अभ्यंतर राहणारा तनू म्हणजे शरीर आहे. तुम्हाला हे मनुष्य लोक हो, तुम्हाला जे या परमेश्वराचे, अग्नीचं नाही परमेश्वराचं जे अत्यंत मोठं शरीर आहे, शरीर आहे, इथे आहे असं लिहायला हवं होतं, आणि भयंकर वचनांना नष्ट करणारा उत्तमतेने सेवन केलेले अन्न, ही सगळी बकवास करून ठेवली आहे सगळी. ह्या अग्ने म्हणजे परमेश्वरचा अत्यंत विस्तीर्ण अभ्यंतरात स्थित असणाऱ्या लोकांमध्ये झोपणारा, म्हणजे अन्य लोकांमध्ये सुद्धा जेव्हा तो जातो त्याचं शरीर आहे. आणि तिसऱ्यांदा परत लिहिलं आहे, याचा अनुवाद केला नाहीये, भ्रमित झाला आहे हा, या इथे लपलेत. इथे पाहात, इथे मूळ संस्कृतमध्ये 3 वेळा तनूर, हे तनू आहे, वरिष्ठा, तनूर वरिष्ठा हे पहिले आहे, आणि मूळ संस्कृतमध्ये हे इथेच दुसऱ्यांदा तनूर वरिष्ठा आणि तिसऱ्यांदा मग हे तनूर वरिष्ठा. याचा वेगवेगळा, याने केवळ 2 वेळा लिहिलं आहे. तनू म्हणजे शरीर, आणि तिसऱ्यांदा याला शरम आली, अनुवादच सोडून दिला. आता 150 वर्ष झाली या अनुवादाला, असाच्या असा चालत आलाय. यजुर्वेद अध्याय नंबर 7 मधील मंत्र 39 मध्ये त्यात लिहिलं आहे की नरवत मनुष्याच्या तुल्य प्रमाण. हे पहा, हेच अनुवाद करत आहेत, पण हे गोलमाल करत आहेत. याच महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा याचा अनुवाद केला गेला आहे. 7व्या अध्यायातील 39वा मंत्र तुम्हाला दाखवतो. हा पहा, हा आहे 7मोध्याय म्हणजे 7वा अध्याय आणि यजुर्वेद, आणि यातला 39वा मंत्र 39. याच्यात लिहिलं आहे की महान इंद्र नरवत आ, या द ला त बनवूया, त्याचा संधिच्छेद करूया. यांनी असंच केलं आहे. नरवत, महान म्हणजे सर्वोत्तम, अत्यंत पूज्य. नरवत म्हणजे मनुष्य तुल्य, मनुष्याच्या तुल्य परमात्मा, हे भगवान जगदीश्वर, ज्या कारणाने आपण योगाभ्यास ग्रहण करण्यास योग्य आहात, असं आता इथे लिहायचं होतं. हे महान इंद्र नरवत, हे महान म्हणजे मोठा, इंद्र म्हणजे परमेश्वर, नरवत मनुष्याच्या समान, मनुष्याच्या तुल्य तुम्ही आहात, आणि सर्व कार्य करता, चांगल्या प्रकारे सर्व मनुष्यांच्या सुखांना परिपूर्ण करण्यासाठी व्यवहार आणि परमार्थ यांचं ज्ञान वृद्धिंगत करणारे 2 प्रकारच्या ज्ञानाने इथे सगळा घोटाळा करून ठेवलाय हा. बाकी आपल्याला हे पाहायचं आहे की हा परमात्मा जो आहे तो परमेश्वर, हे जगदीश्वर, ज्या कारणाने आपण योगाभ्यासाने ग्रहण करण्यायोग्य आहात, याहूनही अत्यंत उत्तम ऐश्वर्यासाठी आम्ही लोक तुमची उपासना करतो. ही उपासना आमच्यासाठी कल्याणाचे कारण आहे. यामुळे तुम्हाला परम ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी आम्ही सेवन करतो. जो महान इंद्र, महान सर्वोत्तम अत्यंत पूज्य मनुष्यासमान
त्याच्याशी तुल्य, चांगल्या प्रकारे. याचा अर्थ असा आहे की आपण त्या परमात्म्याची पूजा करतो आणि तो मनुष्य तुल्य आहे, परमपूज्य आहे. हे महान इंद्र. आणखी दाखवतो तुम्हाला. ऋग्वेद मंडल नंबर 1 आणि सूक्त नंबर 31चा मंत्र नंबर 17 मध्ये मनुष्यवत अग्ने, मनुष्याच्या तुल्य परमात्मा. हे पहा, ऋग्वेद हा पण दयानंद सरस्वतींचाच अनुवाद आहे, प्रथम मंडल. आणि हा कुठून प्रकाशित आहे? सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 3/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 31. हे पहा, ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 31चा मंत्र नंबर 17 आहे. यात स्पष्ट आहे मनुष्यवद अग्ने, मनुष्यवद अग्ने अंगीरस्वदंगिरो. यांनी काय लिहिलं आहे? मनुष्यवत, मनुष्याच्या जाण्या येण्या समान. मनुष्यवत याचा अर्थ असा लिहिलाय यांनी, मनुष्यवत अग्ने. अग्ने म्हणजे परमेश्वर आपण स्पष्ट केला आहे. मनुष्यवत म्हणजे मनुष्या समान, मनुष्य तुल्य परमेश्वर. तुम्ही सर्व अंग सहित आहात आणि प्रत्येक युगात येता, पूर्वी पण येत राहिलात. त्या पूर्वीप्रमाणेच परत एकदा आपण या, कारण की तुमच्या, हे पहा, जसं उत्तम, पूर्ववत म्हणजे पहिल्यासारखं परत या. इथं लिहायचं आहे, हे पवित्र प्राण धारण करणाऱ्या परमेश्वर लिहायचं होतं, अध्यक्ष लिहून टाकलं. हे पवित्र अंगिर म्हणजे सशरीर, शरीर धारण करणारे, विद्यांनी सर्वत्र व्यापक. हे अग्ने म्हणजे परमेश्वर. आता पूर्ववत जसं उत्तम प्रतिष्ठा असणारे. इथे पहा, शरीर व्याप्त प्राणवायू समान. ही काय परत बकवास केली आहे यांनी. अंगिरस्वत म्हणजे सशरीर, म्हणजे शरीर धारण करून, जसं साधारण व्यक्ती असतो तसे शरीर धारण करता. आणि आपण विद्वानांमधील अतिचतुर, मनुष्याला चांगल्या प्रकारे प्राप्त व्हा, त्या मनुष्याला विद्यादी कर्म प्राप्त करण्यासाठी. मनुष्यवत म्हणजे लिहिले येण्या जाण्या समान. इथं मनुष्याच्या समान असं लिहायला पाहिजे होतं. आणि तुम्ही तुमच्यासारखे पुरुष यज्ञाबरोबर कर्मांना सिद्ध करता करविता. जसे उत्तम प्रतिष्ठावाले विद्वान विद्या देणारे असतात. याचा वास्तविक अर्थ तर असा आहे, ऋग्वेद मंडल नंबर 1 आणि सूक्त नंबर 31 मंत्र 17चा स्पष्ट अर्थ असा होतो, हे परमेश्वर, आपण मनुष्याच्या तुल्य आहात आणि आपण पूर्वी सुद्धा येत होता. तसंच पूर्वीसारखं, अगदी तसंच सुंदर शरीर धारण केलेले तुम्ही या. तुम्ही जे पूर्वी यथार्थ ज्ञान देऊन जात होता तसेच एकदा पुन्हा या आणि आम्हाला पुन्हा त्या ज्ञानाशी परिचित करा. हे परमात्म्याचं विधान आहे. आता तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86चा आणि 26 आणि 27. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82चा 1, 2, 3. आता वेळेच्या अभावाने तुम्हाला थोडक्यात समजावतो. हा पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. आणि हे छापलंय कुठून? इथून, प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86 मधील. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86 आणि मंत्र नंबर 26. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा सर्व रस्त्यांना सुगम करताना त्यांच्या विघ्नांचे, त्यांच्या संकटांचे मर्दन करतो, नाश करतो आणि त्यांना पवित्र करत आणि आपल्या रूपाला सरळ करत साकार झाला. आपल्या रूपाला सरळ करत हलके तेजपुंज रूप बनवून येतो. तो कांतिमान
परमात्मा यांनी कवीचा अर्थ सर्वज्ञ केलाय. इथं लिहायचं होतं तो कबीर आहे, तो कबीर देव आहे. हा कबीर शब्द आहे, आपण त्याला कबीर म्हणतो, कबीर वला ब म्हणतो. याचा अर्थ त्यांनी कवी असा केला आणि कवी बनवून त्याचा अर्थ करून टाकला सर्वज्ञ. इथे लिहायचं होतं कबीर देव यांच्याच शब्दात. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने तुम्हाला जो जन्म दिला आहे मनुष्याचा, स्त्री व पुरुषाचा, धन्य आहेत ते मातापिता ज्यांच्या पोटी जन्म झाला, कारण की आता आपण परमात्म्याला सहज ओळखू शकतो. आपण शिक्षित आहोत आणि या अज्ञानी लोकांनी जो अनर्थ केला आहे तो आपण सहज समजू शकतो की इथे यांनी गडबड केली आहे जाणून बुजून. आणि आज शिक्षणाचा जर काही फायदा आहे तर भगवंत प्राप्तीसाठी सहयोगच आहे. अन्यथा या शिक्षणाची काहीच आवश्यकता नव्हती. याने इतके बेईमान बनवले, आम्हाला एक दुसऱ्याचे शत्रू बनवले. 24 तास मनामध्ये दोष असतो आणि त्याला सेट करण्यामागे आपल्याला जास्त वेळ लागतो आहे. पण आता होऊन जाईल सगळं सेटिंग आणि ज्ञान पण मिळेल. परमात्म्याकडून आपल्याला मोठा लाभ मिळू शकेल. मग आपण सगळ्या वाईट गोष्टी त्यागू. तर या शिक्षणाचा जर काही लाभ असेल तर परमात्मा प्राप्तीसाठी अतिशय सहयोग आहे. यासाठी आता तुम्हाला दाखवतो जिथे कवी लिहिलंय, कबीर लिहिलंय, तिथे अनुवादकर्त्याने लिहायला हवं होतं कबीर देव. जसा हा यजुर्वेद आहे, हा पहा, हा महर्षी दयानंद सरस्वतींचा अनुवाद आहे. हे एक यजुर्वेद पुस्तक आहे. इथे वर र लागलाय, इथे जर विसर्ग लावला तरीही तो यजू हा एकटा शब्द आहे आणि वेद लिहिले नसले तरीही याची महिमा कमी होते, तर यजुर्वेद असंच लिहावं लागेल. हे पहा, महर्षी दयानंद सरस्वतींनी देखील असंच केलं आहे. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. हा दयानंद सरस्वतींचाच अनुवाद आहे आणि यातील 36व्या अध्यायातील हे यजुर्वेद भाषा भाष्य आणि हा आहे षट्त्रिंशाध्याय 36वा अध्याय. याच्या प्रथम मंत्रात लिहिलं आहे रुचम वाचम प्रपद्ये मनो यजुः. हे यजू लिहिले आहे, यजू, आणि हा यजुर्वेदाचा महिमा आहे. तर इथे या दयानंदांनी अनुवाद करतेवेळी इथे बरोबर अनुवाद केला आहे. इथे लिहिलं आहे यजूचा अर्थ केलाय यजुर्वेदाला. अगदी बरोबर केलं. यजू शब्द लिहिला, त्याचे यजुर्वेद लिहावे लागले, कारण की हा यजुर्वेदाचा महिमा चालू आहे. आणि जर इथे यजूचा अर्थ काही दुसरा केला गेला तर यजुर्वेदाला कसं ओळखणार, कुणाचा महिमा आहे हा? ठीक अशाच प्रकारे आता आपण येऊया ऋग्वेदामध्ये. याच प्रकारे आता आपण ऋग्वेदात जिथे परमात्मा कवीचं यांनी कबीर लिहिलं, कबीरला कवी करून टाकलं, त्याचा अर्थ सर्वज्ञ करून टाकला. चुकीचं केलं. इथं लिहायचं होतं तो कबीर देव आहे, कबीर साहब. आपण कबीर साहब म्हणतो, साहब म्हणा, भगवान म्हणा, अल्लाह म्हणा. हा पहा ऋग्वेद. आता आपण ऋग्वेदावर येऊया, कारण मध्येच हा कॉन्सेप्ट क्लिअर करायचा होता म्हणून यजुर्वेद घेतला होता मध्येच. हा तोच आहे, हा इथून छापला आहे. प्रकाशक आहेत. आता आपण वाचत होतो तोच आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86चा मंत्र 26 वाचत आहोत आपण. पहा किती स्पष्ट लिहिलंय यात. हे कबीर लिहिलंय, कबीर अते. तर याला यांनी असं लिहिलंय, विसर्ग टाकला तरीही इथं लिहायला हवं होतं कबीर देव. कबीर देव लिहायचं होतं. जसं हे आहे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 20, यातील मंत्र नंबर 1 मध्ये लिहिलं आहे तो कबीर देव. कबीर देव, तो कबीर देव आहे. हे कबीर साहेब लिहायला पाहिजे होतं, कबीर परमेश्वर. तर इथे केवळ कबीर लिहिलं आहे, तर इथे कबीर देवच लिहायला हवं होतं. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी हा परमात्मा, यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी म्हणजे साधना करणाऱ्या भक्तांसाठी परमात्मा सर्व रस्त्यांना सुगम करत त्यांच्या विघ्नांचे मर्दन करतो, त्यांच्या संकटांचा नाश करतो आणि त्यांना पवित्र करत आणि आपल्या रूपाला सरळ करत तो आहे कांतिमय, म्हणजे परमात्मा कबीर देव लिहायला हवं होतं कबीर देव, कबीर साहब.
विजय समान क्रीडा करत आला, म्हणजे खूप शीघ्र गतीने आला. वर्णीय पुरुषाला प्राप्त होतो, श्रेष्ठ चांगल्या आत्म्याला प्राप्त होतो, गतीने तिथून चालत येतो. हे पहा. आता 27 मध्ये ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86च्या मंत्र 27 मध्ये काय म्हटलंय? प्रेमाच्या ते आपण लिहूयात, जो परमात्मा, प्रकाशपुंज परमात्मा. मग लिहिलं आहे, जो परमात्मा द्युलोकातील तिसऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, एकदेशीय आहे, एका स्थानावर राहतो. द्युलोकामध्ये, सतलोकामधील तिसऱ्या पृष्ठावर विराजमान आहे. तो प्रकाश रूप आहे. म्हणजे एकदेशीय झाला तो परमात्मा वरती द्युलोकातील, म्हणजे त्या सतलोकातील तिसऱ्या पृष्ठावर, तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. एकदेशीय झाला. पुढे पहा. आता तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82 आणि मंत्र 1, 2, 3 मध्ये. हे पहा. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82 आणि इथे येऊ आपण मंत्र नंबर 1. पहा किती स्पष्ट लिहिलं आहे. जो सर्व उत्पादक प्रभू, म्हणजे सर्वांची उत्पत्ती करणारा, प्रकाश स्वरूप अरुषा म्हणजे तो साकार परमात्मा, सद्गुणांची वृष्टी करणारा, हरी म्हणजे पापांचे हरण करणारा. दयानंद म्हणत होता मोठा, पापांचा नाश करत नाही. इथे लिहिलंय पापांचं हरण करणारा, पापांचा नाश करणारा तो राजेव, राजाच्या समान. हे पहा. आपण 269 वर म्हणजे 269 वर इथे लिहिलं आहे की तो राजेव, राजाच्या समान. याचा शेष आहे 270 वर. हा आहे शेष 270 वर. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82चा मंत्र 1 आपण वाचत आहोत. हे 270 वरती. राजाच्या समान दर्शनीय आहे, दर्शनीय बघण्यायोग्य. राजाच्या समान साकार आहे, मनुष्य सदृश्य आहे. तो आहे पृथ्वी आदी लोक आणि लोकांतर यांच्या चारी बाजूला शब्दायमान होत आहे. तो आहे वर्णीय पुरुषाला, श्रेष्ठ. वर्णीय म्हणजे श्रेष्ठ पुरुषाला, व्यक्तीला, जो दृढ भक्त आहे त्याला पवित्र करत प्राप्त होतो. ज्या प्रकारे विद्युत स्नेहाच्या स्थानांना आधार बनवून प्राप्त होतो, आणि त्याचा उद्देश काय असतो हे पहा दुसऱ्या मंत्रात. तो कोणत्या उद्देशाने येतो परमात्मा? हा कवीर शब्द आहे या इथे. कवीर मूळ पाठात कवीर शब्द आहे, कवीर वेधस्य. हे परमात्मन, उपदेश करण्याच्या इच्छेने तुम्ही महापुरुषाला प्राप्त होता, खरं ज्ञान देण्यासाठी येता, आणि तुम्ही अत्यंत गतिशील पदार्थाप्रमाणे आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. म्हणजे अत्यंत गतिशील पदार्थासमान, म्हणजे विजेच्या गतीने तुम्ही चालता. तुम्ही, हे परत सर्वज्ञ लिहिलं, तुम्ही कबीर देव आहात, तुम्ही कबीर साहब आहात, शुद्ध स्वरूप आहात. पुढे पुढे तुम्ही पापांना दूर करून, हे सोम, हे अमर परमात्मा, तुम्ही आम्हाला सुख द्यावे. आता पुण्यात्म्यांनो, यात स्पष्ट केलं आहे की तो परमात्मा राजाच्या समान दिसण्याचा आहे. राजा तर मनुष्यासारखाच असेल का कोण्या दगडासारखा असतो? आणि हे स्पष्ट केलं आहे की तो परमात्मा तिसऱ्या धामामध्ये राहतो आणि तिथून गतीने येतो, चांगल्या श्रेष्ठ आत्म्यांना भेटतो आणि त्यांना तत्वज्ञानाशी परिचित करवतो. तो कोणाकोणाला भेटला? हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा भेद न पाया, काशी माहे कबीर हुआ.
तो परमात्मा कोणकोणत्या चांगल्या आत्म्यांना भेटला? आदरणीय धरमदास साहेबजींना भेटले, आदरणीय मुलुकदास साहेबजींना भेटले, आदरणीय नानक साहेबजींना परमात्मा भेटले होते. त्यांनी बनारसमध्ये जाऊन पाहिले होते. और गुरु ग्रंथ साहिब के 24 पृष्ठ पर लिखा हुआ है, फाई सूरत मुल्क की वेश, ए ठगवाड़ा ठगी देश, ये खरा सियाणा भोता भार, ये धानक रूप रहा करतार. बोलो सतगुरुदेव सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.